नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग येतोय। काल गुन्हा दाखल झाल्यानंतर खरातचा ताबा हा गुन्हे शाखेकडे होता। नाशिक गुन्हे शाखेकडून सखोल चौकशीही झाली। यानंतर SIT कडे ताबा वर्ग करण्यात येतोय। आज पुन्हा एकदा SIT समोर खरातची चौकशी होणार आहे। पुन्हा एकदा प्रश्नांची सरबत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। आर्थिक व्यवहार, लैंगिक शोषण आणि नेटवर्क संदर्भात चौकशी होणार आहे। महत्त्वाचे पुरावे आणि नव्या धाग्यांवरून तपासाची दिशा ही निश्चित होईल। तर या घडीची आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे। भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये महिला आयोगाचं अध्यक्षपद गेल्यानंतर आता रुपाली चाकणकर यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून सुद्धा उचलबांगडी होणार आहे। राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत या संदर्भात चर्चा झाल्याचं वृत्त आहे। चाकणकर यांना प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागेल अशी चर्चा आहे। पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्यानं श्रेष्ठी निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।